नमस्कार मित्रांनो. तर आपण आलेलो आहोत आपल्या दुसऱ्या शेतीच्या पार्टमध्ये म्हणजेच डाळींमध्ये. तर आपली शेळीपालनसोबतच आपण डाळिंब वगैरे केलेलं आहे. तर बऱ्याच बांधवांनी फक्त शेळीपालनावर फोकस न करता जर तुमच्याकडे एक सफिशियंट शेत असेल तर तुम्ही डाळिंबवरही फोकस करा. तर ही आपली डाळिंब आहे. डाळिंब जवळपास काढण्यासाठी आलेलं आहे. एका महिन्यात हे डाळिंब काढता येईल. तर हे डाळिंब जे आहे ते आपली एक 1.5-2 एकरमध्ये आहे. आणि डाळिंबचं जर मालाची साईज वगैरे बघितली तर एकदम परफेक्ट आहे, व्यवस्थित आहे. साईज खूप मोठीही नाही तसेच खूप छोटीही नाही. तर सध्या जर मार्केटच्या ह्याच्यानुसार जर तुम्ही डाळिंबाचे रेट बघितले तर 150 ते 200 रुपयाने आरामशीर जातात. फक्त काय झालं की थोडंसं एक 15 दिवसापूर्वी डाळिंबाचं जे मार्केट आहे ते कमी आलेलं आहे. नाहीतर अगोदर खराब जरी माल असेल, साधारण असा जरी माल असेल तरी तो 200 रुपयांनी डायरेक्टली व्यापारी उचलत होते. परंतु आता जवळपास सर्वच शेतकऱ्यांच्या बागा आलेल्या आहेत डाळिंबीसाठी. आणि पाऊस वगैरे काही ठिकाणी खूप झाला त्यामुळं अचानक आवक वगैरे वाढलेली आहे किंवा मागणी कमी झालेली आहे. त्यामुळे थोडेसे भाव कमी झालेत. तर आपल्या डाळिंबीसाठी जर हे नियोजन बघितलं तर ही बाग फक्त 3 वर्षाची आहे. याच्यामध्ये आपण जवळपास 2दा पिकं काढलेलो आहोत. साधारणतः पहिल्या 1-1.5 वर्षात बागेची आहे तशी वाढणी होऊन द्यायची. आणि एकदा का पीक वगैरे मोठं झालं की आपण त्याच्यानंतर हे अशा प्रकारे कवर ॲड केलेला आहे. तर हा वातावरण किंवा टेम्परेचर कंट्रोल करण्याचं काम करतो. अ, जास्त याच्यामुळे वातावरण थंड राहत नाही, उष्ण राहत नाही आणि जे काही डाळिंब वगैरे आहेत त्यांचा जो काही कलर आहे तो याच्यामुळे अजिबात काळा होत नाही. नाहीतर जर आपण हे ठेवलं नसतं तर प्रत्येक डाळिंब हे करपल्यासारखं दिसलं असतं, त्याच्यावर करपा आला असता किंवा डाग वगैरे दिसले असते आणि त्याच्यामुळे जो काही डाळिंबीला माल म्हणजे रेट मिळणार होता तो डायरेक्ट 20-30 रुपयांनी खाली येतो पर किलो मागे. कारण व्यापारी कधी पण डाळिंब उचलताना त्याच्या क्वालिटीनुसारच उचलतात. तर हे कवर करायला तुम्हाला जरी इनिशियली थोडेसे कॉस्ट वगैरे जात असेल तरी शेवटी तुमच्या डाळिंबाचा जो काही रेट मिळतो त्याच्यामुळे हे सर्व काही कमी होतं, कवर होतं. आणि हा कवर जो काय तुम्ही लावला आहे तो लावण्यासाठी तुम्हाला अगोदर अशा प्रकारे सिस्टीम करावी लागेल. वेळ वगैरे आणून हे ताराने प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे गोफवावं लागेल. आणि एकदा का तारा बांधल्या की त्याच्यानंतरच हे त्याच्यावर कवर ॲड करायचं आहे. तसेच जसजशी तुमची डाळिंब मोठी होतील तसं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे डाळिंब असं बांधायचं आहे. नाहीतर त्या झाडाला डाळिंब वगैरे शोषले जाणार नाहीत आणि झाडे वगैरे मोडू शकतात. तर हे जर डाळिंब बघितलं, जर का आपण हे बांधलं नसतं तर ते डाळिंबाला तेवढं वजन सोचलंच नसतं. तसेच आपण इथे फवारणी वगैरे करतो. थोडा जरी पाऊस येऊन गेला तर एक फवारणी फिक्स असतेच. त्यामुळे आपल्या बागेकडे तेले वगैरे अजिबात नाही. ह्याच्या अगोदर आमची एक बाग होती पण ते तेल्याने वगैरे गेलते कारण आमचं दुर्लक्ष व्हायचं. फवारणीसाठी आम्ही ब्लोअर वगैरे आणलेलं आहे. त्यामुळे फवारणीचंही जास्त टेन्शन राहत नाही. फक्त औषध वगैरे महाग असतात. पण ज्याला एकदम प्रॉपर नॉलेज वगैरे असतंय, आम्ही खूप डेजपासून याच्यामध्ये आहोत. त्यामुळे कधी काय झालं तर कोणतं औषध घ्यायचं माहिती आहे. त्यामुळे राईट टायमिंगला जर औषध फवारलं तर कधी काय होत नाही आणि एकदम शेवटपर्यंत बाग येते आणि हातात राहते आणि सक्सेसफुल होते. तर आता इथले जर डाळिंबाचे फळं वगैरे बघितले तर इथले बघा कसे ह्याची क्वालिटी वगैरे वाटत आहे. तर तुमच्याकडे जर ब्लोअर ट्रॅक्टर असेल तर फवारणीसाठी जे काय तुम्हाला कष्ट करावं लागतं ते खूपसं कमी होतं. तसेच हे डाळिंबाच्या ह्याच्यातून जे काय गवत वगैरे आहे ते आपण शेळ्यांसाठी वापरतो कारण ह्या डाळिंबाचा स्प्रे फक्त झाडांवरती जातो आणि मधलं गवत हे शेळ्यांसाठी एक खाद्य म्हणून होतं. तर डाळिंब हा एक उत्पन्नासाठी खूप भारी पर्याय आहे. तुमच्याकडे व्यवस्थित पाणी असेल, खडकाळ जमीन असेल तर ह्याच्यातूनही खूप उत्पन्न येऊ शकतं. आमच्याकडे काही शेतकरी आहेत ज्यांचा जवळपास कोटी कोटी रुपये ही डाळिंबाच्या उत्पन्नातून झालेले आहेत. तर ही आपली डाळिंबबद्दल माहिती होती. फक्त आम्हाला ह्याच्यामध्ये एकच प्रॉब्लेम येतो आहे की म्हणजेच डाळिंबाची झाडं खराब होतात किंवा त्याला मुरवा रोग येत आहे. म्हणजे डाळिंब एकदा जर जळायला लागलं तर कुजव्या रोगासारखं ते झाड पूर्णपणे जळून जातं. त्याच्या व्यतिरिक्त दुसरी आम्हाला अडचण नाही. आणि कधी कधी जर माल चांगला आला तर आम्हाला भाव सापडत नाही कारण सर्वांचे डाळिंब त्यावेळेस येतात. तर नेक्स्ट टाईमपासून आम्ही हे डाळिंब अगोदर थोडंसं लावायला सुरू करणार आहोत. कारण आमच्या गावामध्ये एक जण आहे तो सेम तसंच करतो आणि प्रत्येक वेळेस त्याला